भारतीय अर्थव्यवस्थेच्या फेक नॅरेटिव्हला मुद्देसूद उत्तर. भारत आज जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था झाल्यापासून 3ऱ्या क्रमांकाकडे म्हणजेच $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे धावायला आपण सुरुवात केली आहे. हे दशक संपत असताना आपण हे लक्ष्य सहज पुरे करू असं दिसतं. केंद्रातील सरकारच्या विकासाच्या राजनीतीचे चांगले परिणाम आपल्याला उपभोगायला मिळत आहेत. पण यामुळं अनेकांची रात्रीची झोप उडाली आहे. भारताला पाण्यात पाहणाऱ्या लोकांची जगात तर कमी नाहीच, पण देशांतर्गत अनेक शत्रू भारताला वाळवीप्रमाणे पोखरायचा प्रयत्न करत आहेत. इथला विरोधी पक्ष, काही स्वयंसेवी संस्था आणि जागतिक बाजारपेठेतील आर्थिक शक्ती यांना हाताशी धरून मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सनसनाटी आणि खोट्या बातम्या पसरवत आहेत, जेणेकरून सामान्य माणसाची दिशाभूल होईल. त्यांना आपल्या आणि आपल्या मुलांच्या आर्थिक भविष्याची चिंता लागू लागेल आणि सामान्य जनता सरकारच्या विरोधात बंड करून उठेल. खोट्या आर्थिक विमर्शांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. एक म्हणजे मोदी सरकारची प्रचंड कर्जे अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील घसरणीसाठी जबाबदार असतील, आणि दुसरा मुद्दा, भारत लवकरच आर्थिकदृष्ट्या अपयशी म्हणजेच कर्जात बुडालेलं राष्ट्र बनेल. आता पाहूयात या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा पहिल्या 64 वर्षात भारताचा GDP $1.7 ट्रिलियन होता, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकात तो $4 ट्रिलियन पर्यंत म्हणजेच दुपटीहून अधिक वाढला आहे. ही सत्य परिस्थिती असून सुद्धा सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्ष आणि इतरांकडून खोट्या कथनांचा व्यापक प्रचार केला जात आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यापासून मोजलेल्या मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी जुळणाऱ्या व्यवहार्यतेचा अभ्यास केल्याशिवाय भारतानं एकही कर्ज घेतलेलं नाही. आणि त्याउलट गेल्या 10 वर्षांच्या शासनकाळात जागतिक बँक, आशियाई बँक इत्यादींच्या मागील सरकारांच्या तुलनेत सुमारे 35% कर्जाची परतफेड केली आहे. आणि आता आपण इतर देशांना कर्ज आणि वित्त सहाय्य देण्याच्या स्थितीत आहोत. गेल्या काही वर्षात आपण विविध राष्ट्रांना विकास कामांसाठी अब्जावधी रुपयांचं कर्ज गुंतवणुकीच्या स्वरूपात दिलंही आहे, ज्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारातली पत खूप सुधारली आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर महत्त्वाची आहे. त्यात मोठी तरुण लोकसंख्या तसंच खुली लोकशाही राजकीय व्यवस्था आहे. सध्या ही जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विकासवाढीचं फक्त एक उदाहरण पाहूयात. मोदी सरकार आल्यानंतर 111 युनिकॉर्न सुरू झाले, ज्यांचं एकत्रित मूल्य $349.67 अब्ज इतकं आहे. 2021 मध्ये 45 युनिकॉर्नचा जन्म झाला, ज्यांचं एकूण मूल्य $102.30 अब्ज होतं. तर 2022 मध्ये 22 युनिकॉर्नचा जन्म झाला, ज्यांचं एकूण मूल्य $29.20 अब्ज इतकं होतं. भारतामध्ये सध्या जगातील 3रा सर्वात मोठा युनिकॉर्न बेस आहे. आगामी काळात काँग्रेस सरकारनं केलेल्या चुका आणि विसंगतीचं मोठं कर्ज फेडलं जाईल. कर्जाची संकल्पना काय आहे ते समजावून घेऊया. वैयक्तिक कर्जासह सर्व कर्ज वाईट नसते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे 50 लाखांचं गृहकर्ज असू शकतं, परंतु त्या बदल्यात त्याच्याकडे स्वतःच्या घरासारखी मालमत्ता आहे आणि त्यामुळे ते शांतपणे जगू शकतात. वैयक्तिक कर्ज सहसा ऋणात्मक असताना संस्था आणि राष्ट्रे त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी कर्ज घेतात. तुमच्याकडे एक तरुण सफरचंद वृक्ष असणं आणि मोठं कर्ज असणं चांगलं आहे, कारण तरुण असलेल्या सफरचंदाच्या झाडामुळं तुमचा सफरचंद पुरवठा वाढेल. याउलट वय झालेल्या किंवा प्रौढ झाडावर मोठं कर्ज घेणं नुकसानदायक आहे, कारण त्यामुळे तुमचं उत्पन्न फारसं वाढणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इटली हा देश. जेव्हा तुमच्यावर मोठं कर्ज असतं, इथं आपण उदाहरण घेऊयात जपान या देशाचं,
तेव्हा मरणाऱ्या झाडासह नवीन झाड न लावणं अत्यंत अवांछित आहे. सिंगापूरचं कर्ज ते GDP गुणोत्तर 100% पेक्षा जास्त असून देखील जगातील सर्वोच्च रेटिंग आहे. कारण घेतलेल्या पैशाचे तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. सिंगापूर पैसे उधार घेते आणि मालमत्ता तयार करण्यासाठी गुंतवणूक करते, ज्यामुळे कर्जाचं मूल्य वाढतं. हे साधं अर्थशास्त्र आहे. परिणामी ते कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यास सक्षम आहेत आणि त्यातून नफा देखील कमावत आहेत. आज भारत देखील हेच करत आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ते कर्ज वापरत आहेत, ज्यामुळं कर्जाचं मूल्य वाढत आहे. भारताला अतिरिक्त कर्ज घेण्यास वाव आहे, ही सकारात्मक बाब आहे. वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी इतक्या प्रचंड वेगानं वाढणाऱ्या लोकसंख्येकरता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता असते. भारताच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेला प्राधान्य दिलं पाहिजे, ज्याला अनेकदा कर्जाची सेवा क्षमता म्हणून संबोधलं जातं. हे काही अंशी भारत सरकारच्या डॉलरऐवजी रुपयात व्यवहार करण्याच्या क्षमतेमुळे शक्य होताना दिसत आहे, ज्यामुळे नंतरच्या कर्जवाढीपासून संरक्षण होतं. तसंच चांगल्या क्रेडिट अटींची खात्री होते आणि एकूण कर्जाच्या प्रमाणात भारताचं बाह्य कर्ज सुधारतं. भारताच्या बाह्य कर्जात लक्षणीय वाढ झाली आहे, यात शंका नाही. तथापि GDPच्या टक्केवारीनुसार भारताचं बाह्य कर्ज घटलं आहे. UPA कालावधीमध्ये बाह्य कर्ज GDP गुणोत्तर सुमारे 24% होतं, परंतु नंतर ते 18% पेक्षा थोडं कमी झालं आहे. जर तुम्ही भारताच्या केंद्र सरकारच्या एकूण कर्जाचा विचार केला तर भारत मोठ्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत आहे. भारताचं कर्ज GDPच्या 83% आहे, तर जपानचं 261% आणि युनायटेड स्टेट्सचं 121% आहे. US फेडरल सरकारचं एकूण कर्ज $34 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे, तर भारताच्या केंद्र सरकारचं सुमारे $2.06 ट्रिलियन आहे. कर्जामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते, परंतु ही कर्जे भांडवली खर्चासारख्या उत्पादक कारणांसाठी वापरली जाणं आवश्यक आहे. भारताला वर्षाला अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे आणि आमच्याकडे तेवढा पैसा नक्कीच नाही. म्हणून भारत सरकार या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज घेतं. या कर्जाचा वापर भांडवली खर्चासाठीच होत आहे. काँग्रेस काळात विकास कामांसाठी नव्हे, तर नोकरदारीचा पगार देण्यासाठी कर्जे घेतल्याची उदाहरणे आहेत. जोपर्यंत भारताचा स्थिर गतीने आर्थिकदृष्ट्या विस्तार होत आहे, तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही. 2013 प्राईम लेंडिंग रेट सुमारे 12.5 ते 13% होता, परंतु आता तो 8.4 ते 8.75% आहे. म्हणजेच सरासरी भारतीयांवरच्या कर्जाचा बोजा लक्षणीयरित्या कमी झाला आहे. आता जाणून घेऊयात कर्ज ते GDP गुणोत्तर समजून घेण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. कर्ज ते GDP गुणोत्तर जोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत आहे, तोपर्यंत उच्च कर्ज ते GDP गुणोत्तर ही वाईट गोष्ट नाही. कारण दीर्घकालीन वाढीस चालना देण्यासाठी लिव्हरेजचा वापर करण्याची संधी त्यामुळं निर्माण होते. कर्ज ते GDP गुणोत्तर देशांसाठी अनेक प्रकारे समस्या निर्माण करू शकते. यात अनपेक्षित मंदी, लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि फालतू खर्च यांचा समावेश आहे. सरकारी खर्च कमी करणे, वाढीला चालना देणे आणि कर महसूल वाढवणे यासह मोठे कर्ज ते GDP गुणोत्तराला सामोरं जाण्यासाठी अनेक धोरणं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने पुढील मार्गांनी कर्ज कमी करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कायद्यामुळं सरकार आता पूर्वीच्या प्रशासनात बिनदिक्कतपणे घेतलेली बँक कर्जे वसूल करण्यास सक्षम आहेत. चालू खात्यातील तूट सुमारे 2% पर्यंत कमी झाली आहे. परकीय चलनाचा साठा $304 अब्ज वरून $681 बिलियन झाला आहे. समन्वय आणि वाटाघाटीमुळे संरक्षण अधिग्रहणावर लक्षणीय बचत झाली आहे. मेक इन इंडिया प्रकल्प स्वदेशी उत्पादन, देशांतर्गत गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना देत आहे.
उदाहरणार्थ, भारतात उत्पादित मोबाईल संचांची संख्या 6 कोटींवरून 22.5 कोटी इतकी झाली आहे. आधार आणि जनधन योजनांनी भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला आणि योजनेचे लाभ पात्र व्यक्तींना थेट वितरित केले जाऊ लागले. या कालावधीतील महागाई जगातील विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच कमी आहे. मोदी सरकारने हे सुनिश्चित केलं आहे की सामान्य माणसाच्या पैशाचा अधिक चांगला आणि अधिक उत्पादनक्षम वापर केला जाईल. सरकारने इराणकडून 1.30 लाख कोटी रुपयांचं तेल कर्ज आणि मागील सरकारकडून मोठ्या प्रमाणात तेल बॉन्ड्सची परतफेड केली आहे. नोटबंदीच्या माध्यमातून सरकारने कर चोरी करणाऱ्यांकडून 80,000 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि मोठ्या प्रमाणात करचोरी करणाऱ्यांना आपल्या रडारवर आणलं आहे. जीएसटी हा गेम चेंजर ठरला आहे. कर्ज घेणे आणि परतफेड करणे हे सर्व देशांमध्ये प्रचलित आहे. परतफेड हे सरकारच्या उत्पन्नाच्या स्रोतावर ठरवले जाते. इथं आपल्या भारतीय वित्तीय सेवा आपल्या सध्याच्या संरक्षणावर किती खर्च करतात हे जाणून घेतलं पाहिजे, जे चीन आणि पाकिस्तानशी व्यवहार करताना महत्त्वाचा आहे. हा प्रश्न मोदींच्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहे असं वाटतं. मोदी सरकार आपले कर्ज फेडत आहे, जे सर्व भारतीयांवर मागील अनेक दशकांपासून प्रामुख्याने काँग्रेस सरकारांनी भ्रष्टाचार, कुशासन आणि अकार्यक्षमतेमुळे लादले होते. बहुतेक उदयोन्मुख देशात अर्थव्यवस्था जसजशी वाढत जाते तसतशी देशांतर्गत बचतीची कमतरता दूर करण्यासाठी परकीय कर्ज घ्यावं लागतं. भारत देखील त्याला अपवाद नाही. भारतातील आर्थिक क्रियाकलाप बाह्य कर्जाच्या निर्मितीवर प्रभाव टाकतात, ज्यात खाजगी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय कर्ज मिळवण्याची परवानगी देणारी अनेक धोरणे दिसून येतात. संघीय सरकार असलेल्या एवढ्या मोठ्या वैविध्यपूर्ण देशात धोरण निर्मितीची आव्हाने पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक प्रसंगी कठोर परिस्थिती आणि विरोधकांचं समर्थन नसताना देखील धोरणे राबवून 1.4 अब्ज लोकांच्या विकासाप्रती आपले समर्पण दाखवून दिलं आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना वारशाने मिळालेली सुस्त अर्थव्यवस्था हे एक मोठं आव्हान होतं, परंतु त्यांनी ते सकारात्मक वाढीचे स्रोत बनवले आणि ते एक महान नेते असल्याचं सिद्ध झालं.